गुरुदेव सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे काम केलेल्या शिवसैनिकांचं म्हणणं काय आहे, माझं म्हणणं काय आहे, स्पष्टपणे म्हणतो. माझं म्हणणं काय आहे, स्पष्टपणे म्हणतो. एकदा एखादं भाष्य मी केलं की माझे शब्द मी मागे घेत नाही. काही मला घेण्याचं काही कारणही वाटतं. माझी भूमिका रोखूक असते. कसं आहे, पहिली गोष्ट मी एखादी गोष्ट बोललो, एखादं स्टेटमेंट केलं, एखादं भाष्य केलं तर केलं असेल तर ते भाष्य मी कधी मागे घेत नाही, मी त्याच्यावर कधी खुलासा करत नाही. दुसरी गोष्ट जे भाष्य मी कधी केलं नाही त्याचाही मी कधी खुलासा करून मी नामांतराला होण्याचा प्रयत्न करत नाही. मला आश्चर्य वाटते, काल आमचा एक खाजगी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मी जे खाजगी बोललंच पाहिजे, काही चुकीचं नाही. जे चार भिंतीच्या आतमध्ये आपल्या पक्षाबद्दल, आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना किंवा पक्षाला अपेक्षित असलेली काही जबाबदारी आणि अपेक्षित अशा प्रकारचे काही निर्णय होणं अपेक्षित आहे. एक जबाबदार नेता म्हणून मला ते करावंच लागणार आहे. पण मला आश्चर्य वाटतं की खाजगीमध्ये झालेल्या बैठकीचं त्या ठिकाणी क्लिप व्हायरल झाली आणि ही क्लिप मीडियापर्यंत गेली. याचा अर्थ जबाबदार पदाधिकारी जबाबदारीने वागतात का याचा विचार करण्याची गरज आलेली आहे. आणि म्हणून मी म्हणालो, ती क्लिप व्हायरल करून आपण जबाबदार पदाधिकारी नाही हेच काही पदाधिकाऱ्यांनी सिद्ध केले. राऊत सुद्धा म्हणाले होते की निवडणुकी संदर्भातला प्रश्न आहे की महापालिका स्वबळावरती लढवणार असं ते म्हणतात. अरविंद सावंतांनी म्हटलं तर खरं तर लोकसभा विधानसभेला सुद्धा त्याची गरज होती. तुम्ही कसं पाहता या सगळ्याकडे की आता बघा, संजयराव राऊत आमचे सिनियर नेते आहेत, अरविंदराव सावंत हे पण सिनियर नेते आहेत. त्यांच्या भाष्यावर मी भाष्य करणार कदापि नाही. परंतु काही गोष्टी ह्या जाहीर मीडियासमोर बोलून मीडिया त्यातून मार्ग काढणार नाहीये. मीडिया हे प्रश्न सोडवणार नाहीये. हे प्रश्न चार भिंतीच्या आतमध्ये बसूनच सोडवावे लागतात असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यांच्या भाषेवर माझं भाष्य नाही. त्यामुळे सगळे प्रश्न मीडियावर सोडवण्याकरता म्हणून जबाबदारी टाकली. आमची जबाबदारी काय, म्हणून आमचे प्रश्न आम्ही सोडवले मॅडम एक मिनिट हलते. असं आहे की मी येता येता आता मी प्रवासातूनच आलोय, गावावरून निघालो, आता मी मंत्रालयात मीटिंग करता आलोय. येता येता मी ती क्लिप ऐकली. मी काय नेमकं भाष्य केलं हे मी क्लिप ऐकली. आपणही ती क्लिप ऐका. जिथे मी असं बोललोय की आपल्या पक्षाची काँग्रेस झाले, इथंच ती क्लिप कट केली गेली, इथंच ती क्लिप म्हणजे माझं भाष्य स्टॉप केले गेले. त्याच्या पुढचा आणि मागचा रेफरन्स वाचा ना, ऐका ना. गुरुदेव सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंपासून काम केलेल्या शिवसैनिकांचं म्हणणं काय आहे, माझं म्हणणं काय आहे, मी स्पष्टपणे म्हणतो. आणि एकदा एखादं भाष्य मी केलं की माझे शब्द मी कधी मागे घेत नाही. काही मला तसं घेण्याचं काही कारणही वाटतं. आणि माझी भूमिका रोखूक असते. त्यामुळं मी फक्त पक्षाची काँग्रेस झाले इथं बोललोय आणि माझं पुढचं भाष्य का नाही दाखवलं जातं, ते दाखवलं पाहिजे. परंतु त्याच्याही मला फार काय मोठं महत्व वाटत नाही, विशेष काय वाटत नाही. त्याच्याही पेक्षाही खाजगी बैठकीची क्लिप तुमच्यापर्यंत आली कशी, त्यामुळे मी म्हणत होतो ते खरं आहे. विनायक राऊतांनी तुमची जी भूमिका आहे, पक्षाची भूमिका पक्षामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्याच्यावर त्यांनी भाष्य केलं, समर्थन करतात. पण संजय राऊत बोलतात की अडचणीच्या काळामध्ये असं भाष्य ज्येष्ठ नेत्यांनी केलं. संजयराव राऊत काय बोलले ते मी ऐकलं नाही. विनायक राऊत काय बोलले ते मी ऐकलं नाही. मी माझं मत मांडतोय, मी माझं मत मांडलेलं आहे. मी पक्षाची सुधारणा होण्याकरता, पक्षामध्ये काही बदल होण्याकरता, पक्षामध्ये काही चांगले निर्णय होण्याकरता संपूर्ण माझं भाषण जर ऐकलं तर त्यातून त्या भाषणाचं स्वागतच होईल. आणि मीडियावर सुद्धा माझ्या भाषणाचं स्वागतच झालेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी पक्ष अडचणीत वगैरे असं म्हणण्याचं काही कारण नाही. जर पक्ष अडचणीत असेल तर तो बाहेर काढण्याकरता काही ठोस भूमिका घेतली पाहिजे ना, काही ठोस निर्णय घेतले पाहिजेत ना, काही धाडसानं काही निर्णय आपल्या अंगावर घेतले पाहिजेत ना, काही संकटाला सामोरं गेलं पाहिजे ना. ही माझी भूमिका आहे. आणि म्हणून ती भूमिका मांडणं एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी मी पार पाडली. धन्यवाद.